फेक टॉक मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमित, तुमचा होस्ट. आज आपल्याबरोबर अतिशय खास व्यक्ती आहे, जे म्हणजे पास्टर चंद्रकांत मस्के. एकेकाळी ते कट्टर हिंदूवादी होते. परंपरा आणि धार्मिक विधीमध्ये पूर्णपणे गुंतलेले. पण त्यांच्या जीवनात एक अद्भुत बदल झाला जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताचं सत्य, प्रेम हे अनुभवलं. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रीतीने आयुष्य बदललं आणि ते आज एक पास्टर म्हणून सेवा कार्य करत आहेत. ते छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असून आज फेक टॉक मध्ये आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि तुमचे जे काही टेस्टमनी आहे, तुमची जी काही साक्ष आहे, ती आज आमच्या सबस्क्रायबरला तुम्ही जी सांगणार आहात त्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे. आणि नक्कीच आमचे व्ह्युअर्स जे आहेत ते देखील ही साक्ष ऐकून आशीर्वादित होतील ही प्रार्थना. ओके पाळक साहेब, थोडीशी तुमच्याबद्दल मला माहिती पाहिजे. म्हणजे आमच्या व्ह्युअरला मी जे काही सांगितलं की तुमची साक्ष तुम्ही आज सांगणार आहे, पण थोडंसं मला तुमच्या तोंडून ऐकायचं की तुम्ही सांगा की तुमचा थोडक्यात परिचय, तुम्ही कुठून आलात, तुमचं सगळ्या गोष्टी नाही का सुरुवातीच्या, तर तुम्ही आम्हाला थोडक्यामध्ये सांगू शकता. सगळ्यांना प्रेस लॉर्ड. सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो आणि अमित तुझे आभार मानतो की एक साक्ष सांगण्याची संधी तू या माध्यमातून मला देतेस. आणि मी लहानपणी अतिशय धार्मिक अशा कुटुंबामध्ये वाढलो आणि माझे आई वडील आणि माझे भाऊ बहीण यांच्या सहवासात असताना मला त्या धार्मिकतेचा अनुभव सातत्याने येत होता. विशेष मला हे सांगायचं की ते धार्मिकतेचं किंवा देवी शक्तीचं जे बाळकडू आहे ते मला माझ्या आईकडून लहानपणापासूनच मिळालं. माझी आई पण जी आहे तर ती एक चांगल्या प्रकारे देवाची भक्ती करणारी, देवीची भक्ती करणारी व्यक्ती आहे म्हणजे होती. आणि त्यांनी त्यांच्या जीवनाकडे पाहून मलाही सातत्याने हे वाटत असायचं. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर माझ्या आईच्या अंगामध्ये यायचं आणि माझी आई जी आहे तर ती देव प्रश्न करायची. म्हणजे लोकांनी जर का तिला काही समस्या विचारल्या तर ती सांगायची. आणि ते मी सातत्यानं वातावरण जे आहे तर ते मी लहानपणापासून पाहत आलो. जसं मग मला समज आली 9वी-10वी मध्ये, तर माझी ती ओढ जी आहे की एक देवी शक्ती असते आणि ती शक्ती मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं काम करते, तर तो देव आणि ती देवी शक्ती आपल्याला पाहिजे. या अनुषंगानं मी सातत्यानं त्याचा प्रयत्न करत राहायचो. आणि मग अशाच या वातावरणामध्ये मग मी वाढत गेलो. तर असं माझं एक लहानपण या पद्धतीचं. तुमचं लहानपण कोणत्या भागामध्ये गेलं? मला माहिती आहे तुम्ही संभाजीनगरचे प्रॉपर, पण संभाजीनगर मध्ये कुठल्या भागामध्ये? मोस्टली मला जेवढं माझ्या आई वडिलांनी सांगितलंय तर आम्ही नांदेड या भागामध्ये जास्त राहिलो. माझ्या लहानपणामध्ये मी नांदेड आणि त्यानंतर आमचं वैजापूर गाव आणि नंतर मग इथेच औरंगाबादमध्ये मी राहिलो. तर आमचं जाणं येणं वगैरे असं आम्ही करायचो. तर असं माझं लहानपण मराठवाड्यामध्येच झालं मोठं. जसं तुम्ही सांगितलं नाही का की 9वी-10वी मध्ये तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे वळाले. बरोबर. ठीक आहे, तर एक क्युरियोसिटी आहे आणि म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला पण ऐकायला आवडेल की तुमचा जो दिनचर्या होता, लेट्स से की चंद्रकांत मस्के यांच्या बरोबरचा एक दिवस त्या काळातला, तर ते तुम्ही आम्हाला सांगा. फार इंटरेस्टिंग होतं ते आणि आजही त्याहीपेक्षा चांगले इंटरेस्टिंग आहे. परंतु जुनं जर का सांगायचं झालं तर एक धारणा होती की देव जो आहे किंवा देवी शक्ती जी आहे ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती प्राप्त होते किंवा तिथे आपल्याला सकाळी लवकर उठावं लागते. सो माझा दिवस जेव्हा मी विधीमध्ये असायचो तेव्हा माझा दिवस हा 3:30-4 वाजेला सुरू व्हायचा. आणि जर का मी रुटीन जगायचं 5 वाजेला माझं मी पूजा अर्चा सुरू करायची. तर तुम्ही जर का त्या काळामध्ये माझ्यासोबत असता तर तुम्हाला सकाळी 4:30ला उठावं लागलं असतं. त्यानंतर मग तुम्ही माझ्यासोबत 1 तास पूजा अर्चा केली असती. आणि त्यामध्ये मग मी महापुराण असेल, हनुमान चालीसा असेल, भरपूर धार्मिक ग्रंथ आहे, मंत्र आहे, तर ते पठण करायचे. आणि त्यानंतर मग
नाश्ता वगैरे करायचा आणि कामाला सुरुवात करायची. अशा पद्धतीचं माझं जीवन होतं. दुसरं, जसं जसं मला समज येत गेली तर त्या त्या काळामध्ये काही संतांची मासिकं निघायची. भरपूर संत च्या विषयी त्यावेळेस बोलबाला होता तर माझ्या त्या वयामध्ये. सो मी प्रत्येक संतांना ऑब्झर्व करायचो आणि मला विशेष करून ना जे मोठ्या मोठ्या केसावाले संत आहेत किंवा जे त्यागी लोक आहेत तर ते मला फार आवडायचे. आणि यांच्याकडे देवी शक्ती असते तर मी त्यांच्या सानिध्यात राहिलो तर ती मलाही भेटेल हा माझा एक समज होता. आणि मग मी त्या पद्धतीनं प्रत्येक संतांच्या किंवा जे असे पूजा अर्चा करतात त्या लोकांच्या संपर्कात जाण्यासाठी प्रयत्न करायचो. मग मी भरपूर ठिकाणी फिरलो आणि मग एकदा मला कळालं की औरंगाबादमध्ये एक महाराज आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचं ते काम करतात आणि त्यांच्याकडे ती देवी शक्ती आहे. आणि मी मग एकदा जाऊन त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग मला एक प्रकारचं त्यांच्यामध्ये एक दिसलं मला की ते ओढ लागली मला त्यांची की अरे यार हे व्यक्ती आपल्याला त्या शक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात असं. आणि मग ते असमंजस वय होतं परंतु मग मी तिथे किती वर्षाचे असतात तेव्हा तुम्ही? 9वी 10वीच्या म्हणजे आसपास. 15-16. हा तर तेव्हापासून समजा मला ते मी त्यांना जे भेटलो समजा त्या महाराजांना ते माझं 12वीच्या आसपास वय होतं. 12वी मध्ये मी होतो तेव्हा मी त्यांना भेटलो. 16-17 वर्षाचा असताना मी त्यांना भेटलो. खूपच कमी वयामध्ये तुम्ही आध्यात्मिक रीतीकडे वळाले. येस, कारण की ते माझ्या आईकडून मला ते घरातलं वातावरण तसं आणि ते मला म्हणजे ती शक्तीच मला पाहिजे याच्यात. जसं वय वाढत गेलं तसं तसं त्या शक्तीकडे ते आकर्षण मला की मला ते पाहिजेच, मला तो देव पाहिजेच, मला तो देव पाहिजेच. आणि ज्या पद्धतीनं मम्मी काम करायची ना तर ते लोकांना बरं करायचे ना, त्रासातले लोक असायचे त्यांना समस्यावरती ते उपाय व्हायचे. या कुठेतरी म्हणजे डॉक्टर वगैरे तर हा पर्याय नंतर आहे पण देव लवकरच काम करत होता. आपण ती भेटलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे ही भावना सातत्यानं माझ्या मनात ती लहानपणापासून पेरली गेली आणि मग ते तसं ते आलं माझ्यामध्ये. ओके. आता अजून एक प्रश्न करतो की हे म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत आहे तेव्हा माझ्या बॅक ऑफ द माइंड आहे ना मला प्रश्न येते की आता तुम्हाला माहिती आहे पुष्कळ जण जे आजकाल ब्लॅक मॅजिक विषयी बोलतात. इंस्टा ओपन केलं तर तुम्हाला वेगवेगळं स्क्रोल करायला भेटेल की वेगवेगळे प्रथा आहेत, रूढी आहेत, सगळ्या गोष्टी. सो तुम्ही जेव्हा या आध्यात्मिकतेकडे वळले त्यामधून मला एक जाणून घ्यायचं तुम्ही त्या प्रकारच्या कधी प्रक्रिया केल्यात का किंवा साधना केल्यात का किंवा अशा काही गोष्टी ज्या तुमच्या आढळण्यात आल्यात आणि ज्या तुम्हाला त्याबद्दल म्हणजे आपल्या सबस्क्रायबरांना सांगायचे की ते जीवनामध्ये कशा कार्य करतात किंवा काय गोष्टी आहेत? सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट सांगायची की भरपूर मिथ असेल किंवा भरपूर वेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न असेल. लोक वेगवेगळं ऐकतात आणि वेगवेगळं करतात पण माझ्या बाबतीमध्ये हे घडलं की मी ज्याला आपण सात्विक मार्ग जो आहे अध्यात्माचा त्याच मार्गामध्ये मी होतो. आणि ज्याला आपण एक प्रकारे असं म्हणूया की आपण ते त्याला दुसरा शब्द आहे माळकरी लोक. तर त्या पद्धतीमध्ये ज्ञानेश्वरी पठण करणं असेल, तुकाराम गाथा असेल, एकनाथी भागवत असेल यासारखं बगडा माझ्यावरती होता. त्यांचा प्रभाव माझ्यावरती होता आणि ते जे महाराज होते ते सगळं सकाळी करायचे ते त्यांच्या विधीमध्ये. ते मला त्याचा एक चांगला अनुभव. आणि आम्ही कधी ह्या ब्लॅक मॅजिक किंवा हे काळा जादू वगैरे ह्या गोष्टीमध्ये कधीच पडलो नाही पण मी हे ऐकलं लोकांकडून आणि भरपूर वेळा मी त्याचा अनुभव म्हणण्यापेक्षा मी ऐकलं हे की लोक त्या जी शक्ती आहे तिचा उपयोग जे म्हणजे आपण ज्याला देवी शक्ती म्हणतोय तिचा वेगळ्या चुकीच्या कामासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे लोक सांगतात की याचं वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं याच्यासाठी ते करा, मंत्रतंत्र करा. आणि तसं काही लोक काही महाराज लोक काही लोक करतात पण तसं ठीक आहे. मग तो पैशाचा आवाज असेल किंवा काही पब्लिसिटीचा क्रेज असेल त्याच्यामुळे ते घडून येतं. परंतु मुळात त्या गोष्टी देवदयाने मला त्या गोष्टीचा काही संपर्क आला नाही.
परंतु मी ऐकून आहे की ते काळा जादू म्हणा किंवा जादूटोणा म्हणा त्याचा परिणाम येतो लोकांवरती आणि त्या पद्धतीनं घडतं. दुसरं मला एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे एक मनुष्य जेव्हा जीवन जगतो तेव्हा त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती एक दुष्ट शक्ती आणि एक दैवी शक्ती असं दोन्ही शक्तींचा वास असतो. आणि हे मग माझ्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे की हा जो वास आहे तर तुम्ही जर का वाईट कामं सातत्यानं करत राहिले तर तुम्हाला तो दुष्ट शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती राहणार आणि ते सातत्यानं तुमच्याकडून वाईटच काम घडत राहणार. आणि तुम्ही जर का देवी शक्तीच्या सानिध्यामध्ये राहिले तर तुमच्याकडून सदैव सात्विकच कामं घडून येतील. आणि मग ह्या गोष्टीची समज मला जेव्हा येत गेली तर मग मी अधिक त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो तहान किंवा अपरिपक्वता किंवा आपण त्याला म्हणू की ओढच आहे अजून ते पूर्ण नाही झालं तर ती भावना सातत्यानं माझ्यामध्ये राहायची की अरे ते अजून कुठेतरी कमीच आहे. जरी मी पूजापाठ सगळ्या गोष्टी करतोय जरी मी वागायचा प्रयत्न करतोय स्वतः समजा काही तर प्रेमानं वागायचंय किंवा काही गोष्टी चांगल्या गोष्टी करायच्या पण ते एक प्रकारे ते घडत नव्हतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटायचं की अरे हे आपलं अजूनही आध्यात्मिक जीवन अपूर्णच आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या या जीवनाबद्दल सांगितलं, ठीक आहे. आता काय तुमच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट आला किंवा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे कसे वळाले त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना थोडक्यात सांगा. किंवा काय असा चमत्कार झाला, काय गोष्ट घडली किंवा कोणी तुम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली ह्याच्यावरती आम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसं तुम्ही परमेश्वराला तुमचं जीवन समर्पित केलं त्याबद्दल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये चढ उतार येत राहतात, अडचणी येत राहतात. तसं माझ्या जीवनामध्ये आल्या आणि त्या अडचणी थोड्याशा जास्तच गंभीर स्वरूपाच्या झाल्या. आणि मग असं घडलं की माझ्या त्या अडचणीमुळे माझा परिवार पण थोडासा त्रासामध्ये गेला. आणि मग आम्ही त्या अडचणीत असतानाच मला एक रूम बघायची होती आणि घर खाली करायचं होतं माझं. तुम्ही रेंट राहतो. आणि मग ते घर खाली करत असताना मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं की मला चांगली रूम पहा. कधीची गोष्ट असून हे आहे 2012-13च्या दरम्यान. आणि मग मी ती रूम बघायला लागलो आणि ते रूम बघत असताना मग त्या परिसरामध्ये काही रूम भेटली नाही पण एकच घर चांगलं भेटलं. ठीक आहे. तिथं थोडं प्रशस्त घर होतं, 2 रूमचं घर होतं आणि व्यवस्थित होतं सगळं स्ट्रक्चर वगैरे. तर मला आवडलं ते, माझ्या मम्मीलाही आवडलं. आणि मग विचारलं मी माझ्या नातेवाईकांना की बाबा हे घर आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की हे लोक ख्रिश्चन आहेत. मग ख्रिश्चन म्हटल्यानंतर म्हटलं मला नाही लागत ते घर. ठीक आहे. सो मी लहानपणापासून जसं वाढलो आणि मग मला म्हणजे घर ख्रिश्चन आहे म्हणून तुम्हाला भीती वाटली का तुम्हाला यांच्या सहवासातच नको होतं म्हणून तुम्ही नाही म्हटलं? मला भीती नाही वाटली, मला तिरस्कार वाटला मुळातच की हे म्हणजे लहानपणापासून मी त्या धार्मिक वातावरणामध्ये वाढलो आणि जसं मला समज आली तर मला हे कळायला लागलं की म्हणजे मी ऐकत होतो की हे लोक धर्मांतर करतात, हे प्रलोभन देतात आणि हे आपल्या देवाला सोडायला लावतात. आणि जे काही मी छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये राहत होतो तर मी जे काही ते ख्रिस्ती लोकांचं जे राहणीमान आहे ते पाहत होतो तर ते मला ते नको वाटलं. मला ते नको ते मला. बरं, एक प्रश्न विचारतो मला, ठीक आहे, इंटरप्ट करतो. तर तुम्हाला 2 बोरी चावल देऊन कन्वर्ट केलंय का कसं झालं? हे कोणी मी ताणलं मला माहिती नाही. हे की लोकांना काहीतरी प्रलोभन देऊन ख्रिस्ती लोकांना म्हणजे अशा लोकांना इतर धर्मातल्या लोकांना कन्वर्ट केलं जातं. माझ्या बाबतीत तसं काही घडलेलं नाही. आणि मी हे फार ठामपणे सांगू शकतो की मी एका देवी शक्तीच्या पाठीमागे होतो आणि त्याच्या शोधात मी सातत्यानं होतो आणि मला
जिथं स्थिरावर भेटलं, माझ्या आयुष्याचा शेवट किंवा माझे आयुष्य जिथं जायचंय मला, ते मला ह्या शक्तीच्या द्वारे पूर्ण करायचंय. तर ते मला तिथे या येशूमुळे भेटलं ऍक्च्युली. आणि त्याच्यामुळं हे पण ते काही होतं मागचं ना, याच्याबद्दल ऐकलं तर तसंच विचार करतो माणूस. तसं की बाबा हे लोकांच्या संपर्कात गेलं तर ते घडूनच जाणार तसं. आणि म्हणून तो व्यक्ती म्हणजे ती जी मालक आहे तर तो ख्रिश्चन आहे, मग मला नको ते. ओके. परत 8-15 दिवस किंवा महिनाभर थांबलो असेल, पण शेवटी पर्याय उरला नाही आणि म्हणलं मग आपण आता आपल्याला जावंच लागणार आहे, आपण जाऊच. आणि मग घेतलं आम्ही ते घर. ख्रिश्चन आहे ते घर मालक, ख्रिश्चन आहे म्हणून मी कमीत कमी 4 ते 5 महिने त्या घर मालकाशी किंवा त्या घर मालक दुसरीकडे राहत होते, त्या मुलीशी मी काही बोललो नाही. त्यांची मुलगी राहत होती त्यांच्या परिवारासह तिथे, तर मी काही त्यांच्याशी बोललो नाही. जे काही डील करायचं ती माझी मम्मी त्यांना बोलायची वगैरे, ते सगळं भाडं वगैरे दिलं. त्यांचा आजोबा होते तेव्हा, तर ते त्यांनी मला दाखवलं घर. तर त्यांच्याशी आम्ही सुरुवातीची बोलणं करून घेतलं आणि मग पैसे द्यायचे तर मम्मीला मी सांगायचं की दे असं. आणि नंतर मग ही जी समस्या आहे, तर ह्या समस्या आता ते साहजिकच आहे, महिलांमध्ये जातात. तिथे माझ्या बहिणीकडून त्या ताईला कळलं की अशा अशा समस्येमध्ये हा जातोय, थोडंसं फायनान्शियल स्ट्रगल करतोय, सगळ्याच गोष्टी याच्या व्यवस्थित नाहीयेत. मग त्या ताईने सांगितलं की तू जाऊन थोडंसं प्रार्थना करा, तुमचं हे व्यवस्थित होत जाईल. तर तेव्हा पहिल्यांदा आमच्या घरामध्ये प्रार्थना हा शब्द आला. नाही तर आतापर्यंत पूजापाठ वगैरे ह्या अशाच गोष्टी आमच्याकडे होत्या. मग आता आमचं घरातलं आता तुम्ही लक्षात घ्या, माझं सगळं कट्टरतेचं वातावरण आहे आणि मी त्याच धारणेमध्ये कोणतं की हे लोक नको पाहिजे. माझ्या बहिणी मला सांगितलं की आपण असं प्रार्थना वगैरे करून पाहू, काय आपल्याला वाटतं का? मी सांगितलं नाही, तो मार्ग आपला नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागलो, ती तिच्या कामाला लागलो. पण ती चोरून एकदा म्हणजे चोरून मला न सांगता ती चर्चला गेली. आणि तुमची बहीण मोठी आहे का? माझ्यापेक्षा मोठी माझी बहीण. मी ऍक्च्युली मला 2 बहिणी आणि आणखी एक भाऊ आहे. आम्ही 2 भाऊ 2 बहिणी आहोत. आणि मला मोठा भाऊ आहे, त्याच्यानंतर आणखी एक मोठी बहीण आहे, मग आणि नंतर माझी लहान बहीण आहे. मग मी तिला सांगितलं की तू जायचं नाही तिकडे, असं म्हणजे काही करायचंच नाही आपल्याला ते, कारण आपला मार्गच नाही तो. त्यानंतर माझी बहीण चोरून गेली आणि तिने ती प्रार्थना वगैरे बघितली आणि मग तिने मला येऊन सांगितलं. तिने सांगताना की ते येशूची प्रार्थना करतात ते लोक, आणि ते असं पाळकाने प्रार्थना केल्यानंतर माणसाला बरं वाटतं. त्याने हात ठेवला की ते माणूस पडतं, काहीतरी निघून जातं आणि आपल्याला एकदम शांत वाटतं. ओके, तिथेच माझं ते ट्रिगर दाबलं गेलं की अरे काहीतरी निघून जातं आणि ते काहीतरी स्पर्श होतो. ह्या गोष्टी मला त्यांना उत्सुकतेच्या वाटल्या की म्हटलं मी एवढं सगळं, आता ती ऍक्च्युअली ती तुलना नाही, पण तो माझा अनुभव आहे की मी एवढं सगळं काही करतोय, पण काही निघून जाणं, काही येणं हे मला काही माहिती नाही किंवा मला अनुभव नाही आलेला त्याचा. जस्ट एक छोटस म्हणजे एकदाच मला तो अनुभव आला की काय घडतं म्हणून असं. तर हे कसं काय घडू शकतं. मग मी ते चॅलेंज स्वीकारलं. खरंच असं असतं का? खरंच येशू असा आहे का? आणि असं होतं का? चल आपण मग जाऊन पाहूया. ते माझं पूर्ण आम्ही गेलो चर्चला. आता ते कळतं की देवानं कसं ते आम्हाला बदललं. मग तिथे गेलो, मग ते त्यांची आराधना सुरू झाली त्या चर्चची. आणि मग तिथे ते आराधकाला सांगितलं की पवित्र आत्मा आता तुम्हाला स्पर्श करत आहे. तिथे परत एकदा क्लिक झालं की म्हणजे ऍक्च्युअल सडन मला आजही आठवतं, मी असं पाहिलं इकडे तिकडे की पवित्र आत्मा कुठे शोधत होते का? हा, मी शोधलं. म्हणजे ऍक्च्युअली सगळ्यांचे डोळे लागलेले आणि ते त्यांचं चालू होतं ते. म्हणजे ते तुमच्यासाठी एक अनुभव होता, चर्च मधला पहिला अनुभव की अरे ते पवित्र आत्मा ते म्हणतात आणि इथे कुठं काही दिसत तर नाही आणि तो आपको छू रहा है. मला काय वाटलं की कोणीतरी येणार आणि आपल्याला स्पर्श करणार. आणि मग मी एकदम एक्साइट झालो की अरे ते जे म्हणतात ना ते पवित्र आत्मा आपल्याला जी पाहिजे देवाची शक्ती, तर ती आहे. आणि मग मी त्याला ती ओढ करायला लागलो त्याला, म्हणजे देवा मला ते पाहिजे, देवा मला ते. आणि सुरू झालं माझं ते. आता तो येशू आहे काय काही घेतलं नाही, पण देवा मला ते पाहिजे, कारण तो देवच सगळा असा. मग सर ते शेवटी मग तिथे मुलाने साक्ष दिली आणि
तेव्हा ती साक्ष ते पण मला माहित नव्हतं, आता मला ते कळतं म्हणून म्हटलं ती साक्ष दिली. त्याने आता सांगितलं की तो फार आजारी होता आणि येशू त्याला येऊन बोलला की तुला मी बरं करते, आणि तो बरा झाला. आणि त्याची जी साक्ष होती ती तो मरणासाठी झालेला होता, फार विचित्र आजार त्याला झाला होता. त्याने आणि मी नंतर बायबल कॉलेज सोबत केलं आणि तो आता प्रभूमध्ये विसावा पावला. तो काही जास्त दिवस म्हणजे जगला नाही, परंतु तो जशी साक्ष देतोय तसं मला सांगायचंय तुझ्या बाबतीमध्ये. ते मला माहिती नाही कसं काय घडतंय तिकडे, आणि ह्या गोष्टी असं तेवढ्या त्या 1 तासाभरामध्ये घडल्या, आणि सगळं एकच गोष्टीकडे लक्ष, कधी हे सगळं संपते या लोकांचं, आणि ते कोण पाळायला ते समोर येतील. आणि ते जुबा बिबा घातलेले होते मस्त असं, तर ती व्यक्ती कधी माझ्या समोर येईल आणि मला प्रार्थना करते, ते अनुभव जो आहे पडत निघून जातं, ते तुम्हाला झालं पाहिजे. तर ते शेवटी तो वेळ आला आणि त्यांनी माझ्या डोक्याने हात ठेवला आणि त्यांनी ती प्रार्थना केली येशूच्या नावात, म्हणजे ते सगळं अशुद्ध असेल की निघून जाऊ दे. आणि लिटरली खरंच मी पडलो, आणि जसं मी पडलो तर ते माझ्यातून ते निघून गेलं. आणि हे निघून जाणं किंवा ते एकदम आल्हाददायक स्पर्श होणं, ह्या गोष्टी माझ्यासाठी टोटली नवीन होत्या. आणि मुळातच येशू जो आहे तर तो मला आमच्या कुटुंबामध्ये कधीच कोणाला काहीच माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या मम्मीला सांगितलं की मम्मी मी एवढं सगळं काही करतो, परंतु ज्या अनुभूतीसाठी मी एवढं सगळं केलंय आजपर्यंत इतक्या वर्षापर्यंत, ती अनुभूती फक्त त्या एका येशूच्या नावामध्ये होतीये, आणि मला काही दुसऱ्या गोष्टी कराव्या लागत नाही. तर मी ती प्रार्थनाच करणार आणि मी त्या येशूच्या मागे जाणार. आणि मग तिथून मग तो माझा प्रवास सुरू झाला. आणि मग मी नित्यनेमानं ते प्रार्थनेला जाणं, चर्चला जाणं, या गोष्टी करायला लागलो. आणि मग अशा पद्धतीने आमचं सुरू झालं. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या दिवशी आणि तुम्ही अनुभव घेतला, तर आता सपोज तुमचं एज काय असेल त्यावेळेस, म्हणजे कधी सालची गोष्ट असेल? 2012-13. 12-13 म्हणजे हा जेव्हा तुम्ही ते घर पण बघत होता, हा. बरोबर. तर आता एक प्रश्न आहे की आता एखादा नवीन व्यक्ती आहे, ठीक आहे, जेव्हा त्याला प्रभूविषयी तो जाणून घेतो, त्याला उत्सुकता असते, पण सेम टाइम त्याच्यासोबत काय होतं की त्याचं जुनं जीवन पण असतं. बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला समजलाच असेल की तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर जेव्हा तुम्ही जुनं जीवन होतं किंवा नातेवाईक होते किंवा ते जो तुम्ही पहाटेचा क्रम होता तुमचा, ह्या गोष्टी मग तुम्ही त्या कशा स्टॉप करायला लागली किंवा ख्रिस्ताकडे वळण्यासाठी तुम्ही काय डायव्हर्जन आणलं? तर आता मी पहिले एक शब्द वापरला, हा तिथून माझा प्रवास सुरू झाला, पण खऱ्या अर्थाने तिथून माझा संघर्ष सुरू झाला. तर संघर्ष हा होता जुनं जीवन आणि नवीन जीवन, आणि मागचं सगळं देवधर्म, सगळं देव वगैरे सगळं सोडणं आणि ख्रिस्ताला अनुसरणं. ठीक आहे. तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती पॉडकास्टच्या पहिले की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चर्च मध्ये गेला, तर तुम्ही एकदा आमच्या श्रोत्यांना कॅमेऱ्यावरती सांगा की तुम्ही काय वेशभूषा होती तुमची आणि तुम्ही कशी. ओके. मी धन्यवाद तेव्हाच देतो त्या पाळकाच्या डेअरिंगला की माझ्या हातामध्ये कड होतं, गळ्यात रुद्राक्षाची माळ होती, डोक्याला मस्त टीका होता. तो माझा रुटीन होतं. आणि म्हणजे मी भस्म वगैरे लावायचं, ते काही शरीरावरती दिसायचं नाही, ते मिटून जायचं. पण अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा त्यांच्या समोर गेलो, पण त्यांनी माझ्यासाठी ना प्रार्थना केली. मोस्टली म्हणजे कसं असतं ना की आता जे आपण पाहतो की लोक घाबरतात अशा वेशभूषेच्या लोकांना, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. आणि ते म्हणजे खरंच मला तिथून टर्निंग पॉईंट तो भेटला मला. तर अशा पद्धतीनं मी ते करायचं. तुमचा प्रश्न फार व्हॅलिड आहे. मी जेव्हा ख्रिस्ताकडे म्हणजे ती प्रार्थनेचा स्वीकार केला मी आता की मला जायचं, त्याला प्रार्थना करायची मला. सगळ्यात म्हणजे ते जगात कोणाला, म्हणजे माझ्या शेजारी बसणाऱ्याला जी कळणार नाही ती मनातली घाणबेल एक चालू होती सगळ्यात मोठी, की आता मी ते देव सोडणार, देवाचा काही कोप माझ्यावरती येतो का. ठीक आहे. हा. आणि त्यानंतर हे जे नवीन घेतोय याच्याबद्दल आपण जे ऐकतोय तो बाहेरचा देव आहे, हे ते असं तसं फॉरेन देव आहे, आणि हा मला स्वीकार म्हणजे हा कितपत माझ्यासोबत राहील. ओके.
आणि मग माझे नातेवाईक लोक आणि मी ज्या सराउंडिंग मध्ये होतो ती जी परिस्थिती होती, तर काय परिणाम, सगळं 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 अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी भरपूर म्हणजे एखाद 2-3 महिने मी घालवले. आणि पण मी ते काही प्रार्थनेला जाणं सोडलं नाही ना काही केलं. पण एक गोष्ट म्हणजे ती देवाची कृपा म्हणा माझ्यावरती, प्रभू येशू ख्रिस्ताची, की मी माझ्या भावाला विचारलं, "रे काय करू मी? फार असं परिस्थिती आहे." तर म्हणे, "एकदा जाऊन ये प्रार्थनेला परत." ठीक आहे, एकदा ती झाली, त्याच्यानंतर परत दुसरी झाली. तर तेव्हा त्यांनी मला काही नियम त्या बाळकांनी सांगितले होते, की तुला असं फॉलो करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं आता त्यांचं फॉलो करायचं तर आपल्याला आता जुनं थोडं सोडलं. जुनं सोडावं लागेल. मग आता तो जो संघर्ष आला तो 2 देवांचा संघर्ष आला. ठीक आहे ना, की आता ह्या देव आणि तो देव, हा आणि तो देव. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये ही घडली, की मला त्या येशूनं जे आहे ते समजून घेतलं. आणि मी एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये सगळ्यात प्रभावशाली घडली. ह्या ज्या परिस्थिती असतात प्रत्येकाच्या जीवनात येतात ऑब्व्हियसली, म्हणजे भारतात प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी असतील, की मी आता ह्या मागच्या देवाला सोडतोय आणि माझ्या नवीन देवाला ग्रहण करतोय, तर माझ्यावरती देवाचा कोप येईल का, हे होईल का, ते होईल का, नाही ते काय करतील. मी सगळं येशूला सांगितलं, देवा तू हे तुझ्या हातात घे, माझी चिंता मी तुझ्यावरती टाकतो आणि मी फक्त प्रार्थना करायला लागलो. आणि देवानं हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टीतून, या सगळ्या चिंतातून मला बाहेर काढलं. म्हणून जेव्हा अशी घालमेल मनामध्ये चालू राहते, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की ही घालमेल फक्त प्रार्थनाच आपल्याला बाहेर काढू शकते. एक आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा मी त्या देवावरती विश्वास ठेवतोय आणि म्हणजे आता माझा एक देव सोडतो दुसऱ्या देवाकडे जातोय असं आपण जरी आता म्हणू, परंतु खरा म्हणजे आपली ज्याच्यासोबत पहिल्यापासूनच पृथ्वीवरती येण्यापासूनच जे नातं आहे, तर ते नातं आपण ऍक्च्युली प्रस्थापित करतो तिकडे. तर 2 देवाचा लढा नाही येतो, तो लढा विश्वासाचा लढा आपण त्याला म्हणूया, किंवा ती एका घाणीतून म्हणा, किंवा आपण एखाद्या अंधारातून जेव्हा प्रकाशाकडे येतो, तर तेव्हाचा जो लढा येतो तो लढा येतो. आणि त्याचा परिणाम हा घडला, की येशूला जेव्हा मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि मी त्याला विश्वासाने ते सांगायला लागलो, तर त्याची अनुभूती मला यायला लागली. सगळ्यात महत्वाचं, की हो मी तुझ्या बरोबर आहे, तू काही जरी म्हणजे तुझ्या ज्या काही घालमेलीचे प्रश्न आहेत, तू माझ्यावरती विश्वास ठेवून पहा. आणि मला त्यावेळेस हे कळलं, की येशूवरती विश्वास ठेवल्यानं, तुमचं चांगलं असो की वाईट असो, येशूवरती विश्वास तुम्ही ठेवा, तो तुमच्या विश्वासाला सार्थक करणारा देव आहे. आणि मग मी आता त्याच्यावरती हा विश्वास ठेवला होता, की देवा माझे नातेवाईक मला काहीतरी बोलतील, माझे घरचे आई वडील मला काहीतरी बोलतील, आता एवढं मोठं प्रश्न आहे आमचं आणि ते सगळं मला बोलतील, सगळं काही ना काहीतरी गडबड होईल. आणि देवा हे सगळं तू पाहून घे, आणि पण मी तुझ्याकडे माझं जीवन देतो. आणि देवाने तो विश्वास सार्थक ठेवला आणि त्यानं मला कधी सोडलं नाही. आणि मी त्या पद्धतीने मग पुढे चालायला लागलो. अजून एक मीथ आहे, मी मिथच म्हणेन त्याला, कारण की ती गोष्ट काही खरी नाहीये, की तुम्ही येशूचा स्वीकार केला तर तुमचं का धर्म परिवर्तन होतं किंवा तुमचं कन्व्हर्जन होतं. तुमच्या ही जी टेस्टमनी जेव्हा मी ऐकत आहे, तर तुमचं येशूनी जीवन बदललं. बरोबर, अगदी बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काही धर्म बदललं, जात बदलला, हा प्रश्न मला काही दिसत नाही. बरोबर. तर तुम्ही ह्याला किती सहमत आहात? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घेऊया आपण, की धर्माची व्याख्या कायद्यानुसार काय जे असेल ते असेल. आणि धर्म बदलणं वगैरे ह्या ज्या गोष्टी असेल, तर धर्म बदलण्यापेक्षा मी असं म्हणेल, की मी देव बदललो. ठीक आहे. आणि मी जेव्हा देव बदलला, तर जो देव मी घेतलाय तो धर्माच्या नावावरती चालत नाही, तो देव आहे. ठीक आहे. आणि मनुष्यानं ते टाकलं असेल, म्हणजे आपण आपल्या जीवन, आपल्या मनुष्याच्या बुद्धीप्रमाणे म्हणतोय की हे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वगैरे वगैरे ह्या गोष्टी, आणि त्या चौकटीमध्ये आपण त्या देवाला बसवलंय. पण देव त्या चौकटीच्या बाहेरचा देव आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.
आणि म्हणजे आपली मनुष्याची ना ती बुद्धी आहे तेवढी, त्याच्यामुळे आपण तेवढाच विचार करतोय देवाच्या संदर्भात. पण देव ना त्या धर्माच्या चौकटीत बसतच नाही कुठे. ठीक आहे. उत्पत्तीमध्ये पण सिमिलरच आहे. हा. उत्पत्तीमध्ये हा. आपण बघतो की देवाने 2 जाती बनवल्या, पुरुष आणि स्त्री. आणि Right. त्यांनी काय धर्म जात वगैरे काय बनवली, बरोबर. आपण त्याचे लेकर. हा. आणि ते आपल्याला, आपण जेव्हा ख्रिस्त स्वीकार करतो तर ते नातं आपलं परत स्थापन होतं. अगदी बरोबर. आणि मग मला आता हे धर्माचं जे आहे, मी पहिले सांगितलं की मला हे ख्रिश्चन लोक आवडत नव्हते वगैरे वगैरे. हा. त्यांचं ते राहणीमानही मला बिलकुल म्हणजे तेव्हा जे मी पाहायचो ते कॅथलिक लोक जे त्या पद्धतीनं वागणूक होती त्यांची, तर ते मला ते आवडत नव्हतं, कारण की माझ्यावरती तर माझ्या संस्काराचा बगडा होता. आणि हे समजून घेऊया आपण की येशू जो मी ऐकला त्याही पेक्षा मी जो अनुभवला तो फार वेगळा आहे. आणि म्हणून मी म्हणजे जितके मला ऐकतायत आज, मला त्यांना हे सांगायचंय, येशू विदेशातला देव आहे. येशूचे फॉलोअर्स सगळे धर्म परिवर्तन करतात किंवा ते प्रलोभन देतात, या सगळ्या ना कल्पित कहाण्या आहेत किंवा ते लोकांनी एकमेकांना पसरवलेली गोष्ट आहे. तुम्ही येशूला ना ऐकण्यापेक्षा अनुभवाकडे लक्ष द्या आणि येशूला तुम्ही अनुभवा. जे मी केलं, मला मी माझ्या जीवनातली एक गोष्ट म्हणजे मी प्रकर्षाने तुम्हाला सांगतो की मी इतका कट्टरवादी होतो की माझी आत्याचे घरचे समजा येशूवरती विश्वास ठेवायचे. ठीक आहे. त्यांचं पतन झालं म्हणा किंवा त्यांनी ते येशूला सोडून दिलं. परंतु एक दिवस काय झालं, मी त्यांच्या घरी गेलो आणि मला त्यांचं ते ख्रिस्ताचा फोटो दिसला, येशूचा फोटो दिसला. आणि मग मी तिथे दारातच उभं राहिलो आणि मी त्या माझ्या आत्याच्या पोराला आत्याला म्हटलं, दुसऱ्या वेळेस जर का हा फोटो मला इथे दिसला तर मी तुझ्या घरात कधीच येणार नाही, हे आपला देव नाही. ठीक आहे. या पद्धतीचं मी बोललो. आणि देवाचं कार्य तुम्हाला मी सांगतो की 2-3 वर्षानंतर मी त्याच्याच घरात जाऊन माझ्या हाताने मला सांगितलं की याच्यासाठी प्रार्थना कर. त्यांना कळलं की मी पाळत झालो, मी देवाची सेवा करायला लागलो, तर याच्यासाठी प्रार्थना कर. आणि मी त्याला तिथे त्याच्या घरामध्ये हे सांगितलं की येशूच तारणार आहे आणि त्याच्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. म्हणजे सेम घरामध्ये तुम्ही म्हटले की फोटो नाही पाहिजे, पण त्याच घरामध्ये तुम्ही सांगत आहेत की येशू तारणार आहे. आणि म्हणजे तो फोटो मी त्याला हे सांगत होतो की तो फोटो घरातून काढ, तो येशू माझ्या हृदयात कधी आला ते मलाच कळालं नाही. सो हे अनुभव आहे. आणि म्हणून हे लक्षात घेऊया की येशू बद्दल ना लोक ऐकून भ्रष्ट झाले, तर येशूला ना अनुभव घ्या जो की मी घेतला. आणि तो अनुभव जो आहे तर तो हे सांगेल की तुम्हाला ना ते काय जे काही बकऱ्या पत्र वित्र जे काय म्हणतात लोक, तांदूळ मिळतो, राशन बिशन काय जे भेटतं, तर त्याही गोरी चहा, तर त्याही ते म्हणजे ती कचरा आहे सगळं. ते सगळ्याच गोष्टी कचरा आहे. बोलण्यावर न जाता अनुभव घेऊन बघा. आणि तो अनुभव मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा देवाच्या म्हणजे शोधामध्ये होतो, मी ज्यांना गुरु केलं त्यांनी मला जेव्हा गुरुमंत्र केला, ठीक आहे, तर तेव्हा असं एकदम डीजे सारखा आवाज झाला माझ्या कानामध्ये आणि पूर्ण माझं अंग थरथर झाला. असं देवी अनुभव मला त्या ठिकाणी आला. ठीक आहे. आणि मग मी जे पूजा अर्चा वगैरे सगळ्या गोष्टी करत होतो, ठीक आहे ना, तर आता हे समजून घ्या तुम्ही की माझं जे जीवन आहे तो अनुभव मी घेतला. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी मी केल्या तरी मी ख्रिस्ताकडे आलो. का? मी तुम्हाला सांगतो ना, मला जी शांती पाहिजे होती किंवा जे परिपूर्णता पाहिजे होती तर ती मला तिकडे भेटलीच नाही लवकर, आणि मला ती ख्रिस्तामध्ये ती भेटली. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये मी ही कदाचित ही तुलना होत असेल, पण मला ही तुलना नाही करत आहे, तर मी हे तुम्हाला हे सांगतोय की अनुभव हाच येशू जाणण्यासाठी महत्वाचा आहे. अनुभव घेतल्यानेच आपल्याला कळेल की येशू कोण आहे, परका देव आहे की काही प्रलोभन देणारा देव आहे ते कळेल आपल्याला. तर आता शेवटचे काही प्रश्न ते विचारतो. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, येशू ख्रिस्ताच्या वाटेने चालायला लागले. आता पहिल्याचं जीवन आणि आताचं जीवन जर तुम्ही कम्पेअर केलं दोघांमध्ये, तर
तुम्ही ते कसं डिस्क्राईब कराल की तुम्हाला कोणतं जीवन जास्त आवडतं आता? ओके. ऑब्विसली मला आत्ताचं जीवन जास्त आवडतं. का? कारण की ज्या देवी शक्तीसाठी मी धडपडा केला, ती देवी शक्ती सदोदित माझ्यासोबत आहे आज. म्हणून मला आजचं जीवन आवडतं. हे फार महत्वाचं आहे की मागच्या जीवनामध्ये जे काही घडलं माझ्यासोबत, तर आपण ना सुधारायचा प्रयत्न करतो. वाईट गोष्टी पण काही घडल्या आमच्या जीवनामध्ये, तर स्वतः सुधारायचा प्रयत्न करतो. पण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आम्ही जे काही सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, तर त्याला देवी शक्तीचीच गरज असते आणि ती देवी शक्ती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्णपणे देऊ शकतो. एक वाईट माणसाचा चांगला माणूस जर का करायचा, म्हणजे आता दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर, जर का मोबाईल खराब झाला, टीव्ही खराब झाली, गाडी खराब झाली, तर त्या स्पेशलिस्ट कडेच घेऊन जावं लागतं. त्याच पद्धतीनं जीवन जर का आपलं खराब झालं, तर हे जीवन कोणी तयार केलंय? त्या प्रभू देवानं तयार केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तयार केलं. तर त्याच्याकडेच ते घेऊन गेलं पाहिजे. त्याला माहिती की कुठं कशा पद्धतीनं खराबा आलेला आहे आणि मग तो त्या पद्धतीनं त्याला बदलतो. तर हे जे बदल घडतात ना आपल्यामध्ये, म्हणजे आपल्याला काही आपल्या जीवनामध्ये चुका झाली ना, आता ती चूक आपल्याला करायची नाहीये, ठीक आहे? तर ती चूक होऊ न देण्यासाठी ते जे मी तुम्हाला पहिले सांगितलं, तर पवित्र आत्मा, तर तो येशू आपल्याला तो पवित्र आत्म्याच्या द्वारे ते मदत करतो. ठीक आहे, आता तुम्ही ख्रिस्ताकडे वळाला, बरोबर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या, सुरळीत चालल्या, पण जसं खूप ठिकाणावरून खूप साऱ्या न्यूज येतात ऐकायला, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एवढ्या कट्टर बॅकग्राऊंड मधून आला, ठीक आहे, तुमचे नातेवाईकही पुष्कळ त्याच बॅकग्राऊंड मध्ये असतो, किंवा तुमचं मित्र परिवार त्या बॅकग्राऊंडचा असतो, बरोबर, ठीक आहे, तर ही किती अवघड आहे, किंवा तुम्ही कोणत्या समस्यांना तोंड दिलंय का, की तुम्ही येशूचा स्वीकार केला आणि तुमच्या लाईफमध्ये मग प्रश्न आहेत, किंवा तुमच्या लाईफमध्ये काही समस्या आहेत, किंवा तुम्हाला कोणी त्या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला कोणी थांबवलंय का? सगळ्यात म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही घडली आहे की आपण देवाकडनं सुख मागायला जातो, बरोबर आहे, आणि मग एक भक्तिमय जीवन जगत असतो आपण, आणि त्याच्या आपलं म्हणणं असतं की आपण भक्तिमय जीवन जगलं की आपल्याला सुख भेटेल. पण मी जेव्हा देवाच्या शास्त्रात देवाचं वचन वाचलं, ठीक आहे ना, तर मला हे कळून आलं की जे सुभक्तीनं आयुष्य करू इच्छितात त्यांचं छळ होईल. आणि म्हणून हे समजून घेऊया की एक चांगला ख्रिस्ती हे जर का टॅग तुम्हाला लागतंय, तरी समजून घ्यायचं की त्याच्या पाठीमागे छळ आहे. मग तो छळ जो आहे तो आप्तजनाकडून होऊ शकतो, बाहेरच्या लोकांकडून होऊ शकतो. जसं पौलाच्या जीवनामध्ये घडलं की त्याला आपल्या स्वतःच्या बंधूंनी त्रास दिला, अन्य लोकांनी त्रास दिला. तसं मी जेव्हा प्रभूमध्ये यायला सुरुवात केली आणि प्रभूमध्ये आलो, तर मला या गोष्टी देवानं शिकवल्या आणि मी या त्रासातून गेलो. मुळात सगळ्यात पहिले की त्रास होणार हे निश्चित आहे. का निश्चित आहे? कारण की आपण एका पानावरून दुसऱ्या पानावरून जातोय. तर माझ्याकडे काय घडलं की माझे नातेवाईक लोक जे आहेत, तर त्यांना मुळातच, आता आम्ही सगळे धार्मिक लोक होतो, त्यांना ते काही नातेवाईक लोकांना ते आवडलं आणि मग त्यांनी थोडंसं बोलणं वगैरे बंद करून टाकलं. आणि मग जास्त नातेवाईक नव्हते, पण जे होते ते पण सुटले. मग जे काही प्रभूमधले लोक आहेत तेच माझे आतापर्यंतचे आमच्या घरच्यांचे नातेवाईक आहेत. मंडळीमध्ये जे लोक येतात तेच आमचे नातेवाईक. आणि दुसरं, मग आता आपण असं म्हणतो की ख्रिस्ती लोकांना फक्त बाहेरच्याच लोकांचा त्रास होईल असं नाही. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती लोकांकडून पण त्रास होतो. आणि आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की बाहेरचे लोक असो की आतले लोक असो, जो काही छळ होतो तो आहे आणि त्या छळासाठी आपल्याला येशूकडं बघायचं. आता माझी पूर्णतः बॅकग्राऊंड तुम्ही पाहिली की मी माझं एंटायर खानदान, आपण पिढ्या म्हणूया, की त्यांनी कधीच येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नाही. आणि ते आम्ही प्रभूमध्ये आलो आणि आता प्रभूमध्ये आल्यानंतर
काही काही गोष्टी अशा घडल्या की जे काही प्रार्थनेसाठी आम्ही ज्या लोकांवरती विश्वास ठेवत होतो त्या लोकांकडून छळ झाला किंवा त्या लोकांकडून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. परंतु काय झालं ना, पवित्र आत्मा आणि देव, तर हे या देवाच्या वचनांनी आणि त्या पवित्र आत्म्यानं सहाय्य केलं की हे जर का छळ होतो त्याच्यातून कशा पद्धतीनं बाहेर निघायचं. आणि मग त्याच्यातूनही देवानं बाहेर काढलं आणि ती समज दिली देवानं की आपल्याला देवावरती विश्वास ठेवून राहायचं. आणि माझ्या जीवनामध्ये मला देवानं एक गोष्ट शिकवली ती म्हणजे ही की तुला माणसाकडे नाही पाहिजे, तुला देवाकडे पाहिजे. आणि देवाकडे जर का तुला पाहिजे तर देव तुला कुठे भेटेल, तर ते पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्याचं जे वचन आहे त्या वचनावरती विश्वास ठेव. आणि विश्वास काय ठेवायचा आहे, मला देवानं जे शिकवलं की देवाचं जे वचन आहे ते जे वचन सांगतं त्या वचनानुसार आपण जर का वागलो तर तसंच घडून येईल, हा विश्वास. आणि मी त्याच पद्धतीनं करायला लागलो. मला काही वेळा क्षमा करणं अवघड गेलं. देवाचं वचन सांगतं क्षमा करा, तर मी ती क्षमा करायला सुरुवात केली. आणि मी हा अनुभव घेतला की जेव्हा मी लोकांना क्षमा करतोय तर देव मला पण क्षमा करतोय. आणि ज्या गोष्टी अशा अवघड होत्या त्या सहज शक्य झाल्या. सो छळ जरी होत असला तर तो छळ दोघांकडून नाही होणार. बाहेरची लोक म्हणजे तुम्ही जर का समाजातून पण आणि आपल्या लोकांतून पण छळ होऊ शकतो, परिवारातून पण छळ होऊ शकतो. पण या छळामध्ये आपण देवाच्या वचनावरती स्थिर राहिलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. एक शेवटचं तुम्हाला विचारतो, इट्स नॉट क्वेश्चन, हे प्रश्न नाहीये, पण आमचे जे व्ह्युअर्स आहेत यांच्यासाठी की तुमच्या जीवनातून तुमची साक्ष ऐकून नाही का तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या की ख्रिस्तामध्ये त्यांनी कसं अधिक दृढ व्हायला पाहिजे. आणि माझे जेवढे व्ह्युअर्स आहेत मी त्यांना प्रोत्साहन करतो की पालक साहेबांच्या जीवनामधून तुम्ही जे काही शिकलात ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते टाका, कमेंट बॉक्समध्ये लिहा ते. सो मी सगळ्यांना प्रभूमध्ये एवढंच सांगेन की आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्याच्यासोबत संगती करू शकतो. तर आपण सातत्यानं त्यांना आपल्या प्रार्थनेचं उत्तर देव अगर न देव. बऱ्याच वेळा बरेचसे लोक येशूकडे प्रार्थनेसाठी येतात, बरं होऊन निघून जातात. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की येशूनं प्रार्थनेचं उत्तर देव न देव तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. तुमच्या जीवनातून कधीच प्रार्थना सुटली नाही पाहिजे, कारण प्रार्थना त्याच्यासोबत संगती आहे. आणि दुसरं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्यानं जे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला दिली आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र बायबल. ते शास्त्र वाचन करणं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं, त्याच्यानुसार अनुकरण करणं हे कधीच सोडू नका. तुम्ही जितक्या जास्त पद्धतीनं देवाचं वचन वाचाल आणि त्यानुसार अनुकरण करायचं ठरवाल, देव आपोआप तुम्हाला सामर्थ्य देईल. आणि ज्या गोष्टी मी माझ्या जीवनातून शिकलो ती ही गोष्ट आहे की जो मी पवित्र आत्मा तुम्हाला म्हणत आहे, ठीक आहे ना, तर योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय 63-34 वचन सांगतं की देहापासून काही लाभ नाही, परंतु मी जे वचन तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन अशी आहे. जेव्हा आम्ही देवाच्या वचनानुसार वागतो, देवाचं वचन आमच्या अंतःकरणात घेतो, तर देवाचा आत्मा आमच्या बरोबर काम करतो आणि तो आम्हाला सत्य मार्गावरती चालवण्यासाठी प्रेरित करतो. म्हणून सातत्यानं प्रार्थनाशील जीवन आणि देवाच्या वचनानुसार अनुकरण करणं ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठेवा. मग छळ जरी झाला तरी तुम्ही विजयी व्हाल आणि तुमचं कधीच पतन होणार. सगळ्यात शेवटी थँक्यू पाळक साहेब, तुम्ही आमच्या पॉडकास्ट वरती आलात. फेथ टॉक नावाचा आमचा पॉडकास्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या जे विश्वासामध्ये वाढणारे लोक आहेत, प्रियजन आहेत आपले, त्यांची स्टोरी आम्ही आमच्या श्रोत्यापर्यंत घेऊन येतो. दुसरं, आपण ह्या वेळेस पास्टर चंद्रकांत मस्के आणि त्यांच्या परिवारासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करत जाऊ. आणि आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला जे काही
नवीन गोष्टी समजल्या, ज्या काही तुम्ही नवीन गोष्टी शिकला किंवा त्यांच्या साक्ष ऐकून तुम्हाला जे उत्साह भेटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला कळवू शकता. म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही ह्या पॉडकास्टमधून काहीतरी नवीन शिकत आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अधिकाधिक आपले जे प्रियजन आहेत त्यांना या पॉडकास्टवरती बोलू आणि तुम्हाला दरवेळेस नवीन गोष्ट आम्ही ह्यामधून तुम्हाला शिकू. पुन्हा एकदा थँक्यू पाळक साहेब, तुम्ही आलात आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी. आम्ही तुझे खूप आभार मानतो की माझ्या साक्षीच्या द्वारे काही लोकांच्या जीवनामध्ये जर का कार्य होत असेल तर मी देवाला हीच प्रार्थना करेल की देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं आणि काय जे मिथ असेल तर ते देवाने त्यांच्या जीवनातून दूर करावं. थँक्यू सो मच. थँक्यू.